आता सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी चालू आहे. पोहे, चहा, चिवडा. सॉरी, पोहे इज दिस पोहे. दिस गर्ल इटिंग पोहे. एकदम नाश्त्याची झाली सगळ्यांचा. चहा नाश्ता एकदम आरामात चाललाय कारण की निघायचंय आम्हाला लवकर. तर आता इथे हे लोक आंघोळीसाठी गरम पाणी करतात, तर ती प्रोसेस चालू आहे. आमची पाण्याची टाकी छोटीशी. चिकू पण इथे पाणी तापवायला बसलाय. चिकू काय करतात? हा बघा आता मदत करतोय तो पाणी टाकायला. किती दूर निघतोय मग त्याच्या हातात स्टिक दे. ठीक आहे. ते बघा त्याचा हात जात नाही. पाण्यावरती आम्ही पहिल्यांदा झाड लावलंय. गावी असण्याचा एक फायदा असतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला लावता येते. जसं की आमच्याकडे आता हे मिरच्यांचं झाड आहे मस्त, आणि इकडे ना हे वांग्याचं झाड आहे. याला बघू शकता वांगी आली तशी छोटी छोटीशी. आम्ही आता हळूहळू ती वेगळी झाडं लावतोय. आणि ऍक्च्युअल मध्ये आता मला अशी ही मस्त पानं पण भेटलेत आळू वड्या करण्यासाठी. ओमकारने आता ताजी तोडून आणलेत. तो पूर्ण साफ करून घेतोय मुंबईला नेण्यासाठी. किती हिरवीगार पाण्यात. आळू वड्यांची पण रेसिपी येईल वाटतं तुम्हाला लवकर? हा असं वाटतंय आम्हाला, कारण की माझ्या सासूबाई तर बनवतात आळू वड्या एकदम मस्त. रेसिपीचं घेऊया आपणच व्लॉग. आणि त्यासोबतच आम्ही एवढा कैऱ्या तोडल्या काल जसं दाखवलं, तर आज आमच्या बाबांनी अख्खी ही पिशवी कैऱ्यांची तोडून आणली. 31 कैऱ्या आणि ही कंच ऍश एकदम. खावं 2-2 पावलांचं. आम्ही आता ना इथे काल रात्री आम्ही सगळे झोपलेलो आणि सुनीत आणि काजल ताईला ना आवाज आलेला वेगळा असा वाला. तर त्याच्यात आम्ही बघायला आलो आणि बाबांना सांगितलं. तर बाबा काय आहे ते? तरस काय प्रकार आहे पण? आणि कोल्ह्यापेक्षा मोठा असतो. अच्छा, कोल्ह्यापेक्षा मोठा वाला. त्याचे पाय दाखव सुनीत. हे असे गोल खड्डे दिसतात ना, हे 1-2 तिथे आणि असे लाईनीत खड्डे दिसतात. पाय गुगलवर तरस शोधला पाहिजे. मला माहितीच नव्हतं. नाही मला माहिती होते, मी बोलणार होती. सुनीतला दरवाजाचे ते बसून खाले त्यांनी. बघ केस आहे तिथे, काहीतरी खाले त्यांनी. एवढं खाल्लं बाकीचं घेऊन गेलं. त्याचे केस आहेत हे बघ, सफेद केस आहेत. तरसनी काहीतरी खाल्लंय येऊन इथं नॉनव्हेज. केस दाखव सुनीत. झूम म्हणजे तासगावात वाघ आहे, तरस आहे, कोल्हा आहे, सगळं वाईल्ड लाईफ सेंचुरी. मम्मीचा पंप आणून देऊ का? बस खालती बस सगळं. आता उचलून हिला घेऊन जाऊ तू बाबा. काय आणतो तू हिला उचलून घेऊन जा. ग्लुकोज चढा नाही का बेटा? हे काय हे चिटी. अशा प्रकारे आकांक्षा जाम मोठी चिडकी आहे, बघितलं असेल तुम्ही. मोठे बाबा दिसले नाही ब्लॉग मध्ये. सकाळ संध्याकाळी ते दुसऱ्या कामांमध्ये बिझी होते. आता आम्ही निघतो आजचा दिवस. तर बाबांना भेटून घेते कारण की ते चाललेत परत कामाला दुसरीकडे. चला बाबा, ओके बाय बाय. काय पडू दे आता परत एकदा. चला बाय. आई बोलते थोडी आजी. आजीने ड्रेस गिफ्ट केला. आत्ती रडतायत. आत्ती बोलते चालली. आकांक्षा पण रडली थोडी.
आत्ती पण रडतायत अजून पण. मी चाललोय तर आत्ती नाही रडते पण. येऊ का नको परत? पाया नको रे, मला एवढे लवकर मारते. आजी चला. जा लवकर घरी. काय काय आजी खुश होती की ए तिच्यात ना आम्हाला नाही ना संदेश देश नाही. बाय बाय. इकडनं घे रे. पप्पा बाय करा. बाय करतोय. पुढे तरी आधी तुम्ही अगं इकडे राहायचं. बाय कर. टाटा बोल. टाटा बाय. आजी आजी आहे आजी. त्याला वाटलं गाडी आता आम्ही निघालोय सगळे आमच्या वहिनीच्या गावी चाललोय. तर आता तिकडचा पुढचा शूट तुम्हाला दाखवायला. आणि चिकू एवढा रडतोय आमचा, काय माहिती त्याला व्लॉग मध्ये यायचंय फक्त, बाकी काय नाही. चालेल चला बाय. आम्ही आता पिंपळगाव मध्ये आलो आहोत. काजलताईच्या मामांकडे चाललोय आणि तुम्ही बघू शकता निघालो माझ्या घरातनं लवकरच. सकाळी सगळं आवरलं. आज थर्ड डे आमचं, परत थर्ड डे आउटिंग आहे. आम्ही सगळे निघालो एकदम होणार आणि ह्याला स्प्राईट द्यायचं आता. नो बाबू तुला ऑलरेडी सर्दी आहे. हे प्रेमाचं आहे ना काहीतरी वडेवाल. वाव बकरे. पूर्ण आम्ही बघतोय, एक्सप्लोअर करतोय काजलताईचे. वातावरण पूर्ण ढगाळ झालं, पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडला तर बरं आहे. मला भिजायचंय, मला भिजायलाच नाही भेटत. तुला आता मुंबईला जायचंय, तिथंच जायचंय. कसं काढायचं असतं ते? आता हे भुईमुगाच्या शेंगाचा काकी शेंगाचा बघायला आलो. हे भुईमुगाचा वावर लावलाय सगळं बघितलं. शेंगा मस्त. हे ना हे कलरफुल फुलं असतात ना, त्याच्यामधनं असं गोडसर निघतं. ते पटकन असं काढलं आणि सुकलं ना निघतं. आपण ट्राय करूया. अरे पण असं खोल, असं काढलंस ना मग ते लगेच काढून. अच्छा असं काय असं घ्यायचं तुम्हाला खालतून. हा आता आम्ही आणि बाबू आता झालं आमचं बघून सगळं. ह्याची नाटकं चालली का चालला चालत आजी बाबू एक नंबरचा. चला आता इथे काजलताईच्या छोट्या मामाकडे आलोय, म्हणजे मोठ्या मामांकडनं बरं छोट्या मामांकडनं आलोय. तर आता इथे बघूया. पहिला काजलताईच्या छोट्या मामाच्या घरी आलोय आणि लिटरली मी हे खूप असं गावी असं असतं म्हणजे बघितलंय. किती एकदम प्रॉपर सेटमध्ये लावलंय. तांबे, ग्लास, डबे आणि इथे पण असं वाट्या तुम्ही बघू शकता. सगळे टोप एक साईज वाईज आहेत पूर्ण. आणि हे मला हा प्रकार खूप आवडलाय. हे ना असं म्हणजे आत्ताच्या काचेच्या क्रॉकरीज मध्ये वगैरे आपण एवढे अडकलो ना, पण हे कधी कधी जुन्या गोष्टी खूप भारी वाटतात बघायला. हे एक साईजचं सारखं. हे पितळेचे डब्बे पूर्ण, हे पितळेची हंडी आहेत सगळी. एवढं असं मस्त. इथे पितळेची टोप आहेत. खूप भारी लावलं हे, मला आवडलं एकदम.
आमचं आता इथे घावणे खाऊन झालेले, सगळ्यांची पोट फुल झाली. तर आता आम्हाला दुसरीकडे जाऊन जेवायचं अजून. आणि तुम्ही बाहेर वातावरण बघू शकता, पाऊस येण्याची झाली शक्यता. उठकी ना आपला सुनील आता इथे गहू बांधायचा प्रयत्न करतोय चढून. सुनील नीट बांध लवकर. इथे आता गहू बांधायची प्रोसेस चालू आहे. आम्ही टपावर गहू बांधून घेतोय. तर बघू आता, पावसामुळे एवढी त्याची मेहनत घेतली रॅप करायची वगैरे सगळी गोष्ट, कारण की पावसाची शक्यता तर आहे. ढग बघितले ना तुम्ही, दोरी बिरी लावून चाललोय गहू घेऊन. बघा बाबू किती बसला एकदम आरामात, त्या कुत्रीला पील घेत घेत. आम्ही चाललो आता तिच्या परत मोठ्या मामांकडे. छोट्या मामांकडे गेलेलो आणि तिथून झालं जरा जेवण वगैरे, आमचे घावणे वगैरे खाऊन आता आम्ही परत तिच्या मोठ्या मामांकडे चाललोय, काजल ताईच्या. आणि बाबू बघा किती मस्त बसलाय आराम. कबूतर सोड. शपथ सगळे कबूतर उडून गेले. काय मस्त. कबूतर ह्यांचे होते पाळलेले, सफेद आणि कबूतर. ते कसे सगळे खोल्या खोल्या उडाले मस्त घरभर. ते सोड. काजल ताईच्या इथे ते गोल गोल फिरतात आता बाय बाय. एकदम. कॉम्पिटिशन लागायची. हा एक होता आणि वरती ते बघा कोण ते कसे आकाशात गोल 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 फिरतात हा इथेच घराच्या भोवती. ते बघ कबू होती बघ. घराच्या बाहेर म्हणजे ही बाउंड्री आहे त्यांची. गोठा बघा, बैल दिसतील तिकडे, बैल बघतो एकदम. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम सरकार. बैल आम्ही आता निघायचं, पण आमचं जेवण वगैरे झालंय. आता बाबूचा टाइमपास चाललाय. आता बघा कसे भाताचे गोळे भरवले जातात. गोळा लवकर हे बघ हे बघ. दाखवा भाताचे गोळे कसे भरवले जातात. असे नाही. आमची पब्लिक चिकन खाऊन आता दमलीये पूर्ण, सुस्तीवर आलीये. काकी बघा झोपायचं याच्यावर चिकन खाऊन. सगळ्यांना झोपायचं नाही, झोपायचं. आणि इकडे आमच्या बाबूचं जेवण चाललंय. वातावरण बघा ना एकदम कसं पावसाचं झालंय. आणि हे कबूतर अजूनही फिरतात ते तिकडचं गोल 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 चालू आहे ह्या कबुतरांचं. इथे तो सीन दाखव. थांब एक मिनिट, स्टॉप कर. आता आम्ही काजलताईच्या इथून पण निघालो आणि 5:45 झाले. आम्हाला समजलं पण नाही की 12:30चे 5:45 कधी झाले. पण खूप मजा आली आम्हाला, खूप चांगलं वाटलं.
तिथे लोकेशन त्यांचं घर वगैरे खूप छान होतं आणि तिचे मामा मामी सगळे ऑसम होते. म्हणजे लिटरली आम्हाला असं एकदम कम्फर्ट फील झालं. खूप आम्ही पहिल्यांदाच गेलेलो त्यांच्याकडे. तर आता आम्ही निघालो मुंबईला जायला आणि बट ऑब्वियस उशीर झाला आणि उद्या मंडे मॉर्निंग आहे. सगळ्यांनाच त्यांच्या रुटीनवर परत यायचं. तर बघू आता किती वाजता पोहोचतो आम्ही. तर आता जो आमचा 3 दिवसाचा जो ट्रिप होता पूर्ण प्लॅन तो विचारूया सगळ्यांना कसं वाटलंय आपण त्याप्रमाणे. बोला कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? काजलताई फर्स्ट थिंग फर्स्ट की थोडा एस्केप मिळाला डेली रुटीन पासून. आणि चांगली गोष्ट अशी होती की मला बाबूला असं मातीत खेळायला वगैरे ते एक्सप्लोर करायला द्यायचं होतं. त्याने ते अतिच केलं. सगळे कपडे आता मला धुवावे लागतील चांगलेच एकदम. आणि ऍडव्हेंचरस म्हणजे रात्री वाघ वगैरे आलेला बहुतेक. आता ते नक्की काय ते माहिती नाही पण आम्ही बघितलं असं तिथे पावलं होती. आणि ओव्हरऑल खूप मजा आली. मस्त 3 दिवस छान गेले आमचे पण. आणि तुझ्या घरातल्यांना भेटून पण कम्फर्ट झालं ना एकदम बरं त्यांना वाटलं. भेटून तर अजून म्हणजे लहानपणाच्या आठवणी मामा मामी सगळं परत ते रिकलेक्ट होतं. खूप छान वाटतं एकदम. काकी हाय, मला तर दोन्ही सोनांचे गाव खूप आवडले आणि परत यायची इच्छा आहे. पप्पा येस, खूप मजा आली. 3 दिवस असं वाटलं स्वतःच्याच गावी आहे. एवढा मस्त पाहुणचार आणि आता मी भरून चाललेलो आहे. 50 किलो मम्मी आजी बोला. लसूण कांदा भरपूर घेतलाय. हो गाईज, बाय. आजी तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. 3 दिवस जोरात बोल. 2-3 दिवसात मजा आली. एकदम फिरायला भेटलं, खायला प्यायला आराम भेटला. भीमाशंकरचं दर्शन मस्त झालं ना. खूपच छान. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं छान दर्शन होईल पण खूप छान वाटलं. आणि पहिली गोष्ट ना काकांच्या बर्थडेच्या दिवशी सगळं एकदम मस्त झालं तो प्लॅन. काका तुमचं गाडी चालत झालं तर येत सगळे. आणि सुनीत तू बोल कसं वाटलं? मला तर खूप छान वाटलं. म्हणजे दोन्ही वहिनीच्या पण गावी गेलो आणि माझ्या वाईफच्या पण गावी गेलो तर असं वाटलं नाही की बोलतात ना की आम्ही दुसऱ्यांच्या गावी चाललोय. असं वाटत होतं स्वतःच्याच गावी चाललोय. भीमाशंकरला गेलं झालं जसं आम्ही ठरवलेलं त्या हिशोबाने. पण झालं थोडं फॅमिलीला दुसऱ्यांना थोडं प्रॉब्लेम झाले म्हणून ते नाही आले. पण नेक्स्ट वर्षी आम्ही अजून चांगला प्लॅन करू. आणि स्पेशल थँक्स काकांना. काका दरवेळी जे लॉंग रूटचे प्रवास असतात काका नसले तर ते पॉसिबल नाहीत. तर काकासाठी सल्यूट. अजून एक मेंबर बाकी आहे. आणि एक माझी बहीण आहे पागलची, बघा तिला विचारा. हाऊ यू फील? मस्त एकदम 3 दिवस रिलॅक्स, कानाला एकदम आराम. आता उद्यापासून स्कूल, सगळ्यांची कामं. ही ट्रिप एकदम छान होती. पहिल्यांदा एकदम असं सगळं एक्सप्लोअर करायला भेटलं. नाईस. चला बाबूला विचार कसं वाटलं? बाबू मस्त वाटलं. मी तर दोलादा एक्सप्लोर होतो. आणि आमचे कपडे दाखवा ओव्हरऑल. हा जरा उभं करा. बाबूचे कपडे दाखवा जरा. सकाळी एवढा मस्त ड्रेस होता तो. त्या कपड्यांची हालत बघा. असं वाटतं दुसऱ्याच्या पोराला उचलून आणलं. घेऊ. हा मी घेतला. चला आता आम्ही निघालोय सगळे. सकाळी होता लिटिल किंगडम, नंतर झाला मोगली. आता सगळेच ऑलमोस्ट दमणार आहेत. आता रात्री आम्ही 11ला पोहोचू. हा ब्लॉगचा एंड करता आला तर करूच लवकर. तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय.